शुभ सकाळ सर्वांना. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या मिस्टर राणे आणि मिसेस राणे या व्लॉग्समध्ये. तर आज आहे संडे, तर आम्ही चाललो फिरायला माथेरानला. तर तिकडे कसं जातात, तिकडचं जायला काय सोर्सेस आहेत, प्लस तिथे काय काय आपण एन्जॉय करू शकतो ते आम्ही तुम्हाला सांगूच पुढे. तर त्यासाठी आमच्या व्हिडिओवर बनून राहा. चलो वाजले सकाळचे 4:30 आणि आता आम्ही निघतोय वसईवरून. बघू पुढे कसं काय. तर निघालोय आम्ही फायनली जायला. हा नाही चालू होता बिकॉज सकाळी लवकर निघायचं होतं, बट निघालोय वाजले सकाळचे 4:30. काही सर्व केलं, निघालो. आता बघूया कसं काय. सन्नाटा. हा फायनली आम्ही आलो वसई स्टेशनला. गाडी पार्किंग केली, पण आमची 5:02ची चर्चगेट पास लोकल मिस झाली. तर आता 5:18ची डायरेक्ट. आता 15 मिनटं आम्हाला इथेच थांबायला लागेल ब्रिजवर. हिच्यामुळे मिस झाली, हिच्यामुळे. तिला विचारलं 5:02ची काय आहे चर्चगेट, 5:11ची काय आहे चर्चगेट. त्याला जमलं 5:11ची तर अंधेरी आहे. मला नाही समजत, मला पहिलाच समजाय ना. ट्रेनमध्ये बसलो आणि ह्यांचा काय मोबाईलच सुटत नव्हता. दादरला पोचलो आणि ही आमची कर्जतची ट्रेन लागली होती. तर फायनली आम्ही पोचलो दादर स्टेशनला. आता इथून आमची 6:24ची कर्जत ट्रेन आहे, ती पकडून आम्ही आता जाणार नेरळला. कसं वाटतं? एक्साइटमेंट. And here our journey started to Matheran. Yay! मॉर्निंगचा मस्त असं सनराईज बघत आणि भारी असं नेचरचा व्ह्यू घेत आम्ही पोचलो नेरळ स्टेशनला. फायनली आम्ही पोचलो नेरळ स्टेशनला. म्हणजे 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही आता फायनली नेरळ स्टेशनला आहे. आता आम्ही बाहेरून पहिलं नाश्ता करू. खूप भूक लागली. सकाळी 4-4:30ला निघालो घरात, काहीच खाल्लं नाही. आता पहिली पेटपूजा, मग पुढे नेरळला आले. तर नेरळला ब्रिजवरून बाहेर आल्यावरच इथे एक अन्नाचा स्टॉल आहे. खूप छान मेंदूवडे आहेत. हे आमचा बुक्कड बघा कशात मेंदूवड्या. तर नेरळला आल्यावर माथेरान झाली. इथून आपल्याला शेअरिंग टॅक्सी मिळते. ॲडल्टचे 100 रुपीज प्लस चाइल्डचे 50 रुपीज. इथून तुम्ही शेअरिंग टॅक्सी करून अमन लॉजपर्यंत जाऊ शकता. तिथून तुम्हाला मग टॉय ट्रेन किंवा ई रिक्षा किंवा हॉर्स रायडिंग काही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून माथेरान एक्सप्लोअर करू शकता. टॅक्सीमध्ये बसलो आणि निघालो. आणि हा रस्ता खरंच एवढा खतरनाक घाट होता ना हा. आणि नेचरचं बोलाल तर बाबा एकच नंबर. झाप झूप. आणि फायनली आम्ही पोचलो एंट्री गेटकडे. तर इथे आल्यावर पहिले एंट्री फी भरायला लागते. ॲडल्टसाठी ₹50, चाइल्डसाठी ₹25. एंट्री फी घेऊन हा असं टनेल आहे. या टनेलमधून आपण आतमध्ये जायचं आहे. आणि त्या चैताली तिकीट काढते. आणि ही अशी तिकीट आहे इकडे, याची एंट्री फी तिकीट. आणि हा टनेल, आणि ह्या टनेलमधून चैताली तर खूप खुश झाले. या टनेलमधून आपण एंटर करून आतमध्ये जाऊन पुरं माथेरान एक्सप्लोअर करायचं आहे आज. तर पुढे आम्ही तुम्हाला सांगूच. आणि मुंबईपासून अगदी जवळ हाकेच्या अंतरावर म्हणाल तरी ठीक आहे, काय एवढं हे नाही मुंबईपासून.
इथे आल्यावर हे टॉय ट्रेनसाठी आपल्याला अमनलॉज स्टेशन आहे, इथं आपण ट्रेन बघू शकतो. ही आता आम्ही तिकीट घेतलं आहे आणि हे टॉय ट्रेनचे टाईम टेबल आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, कधी तुम्ही आले तर तुम्हाला तो उपयोगी पडेल. आणि हे आहे टॉय ट्रेनचं स्टेशन, अमनलॉज रेल्वे स्टेशन. मिनी ट्रेनसारखंच मिनी स्टेशन आहे आणि पटरी याची बघू शकता केवढी बारकी आहे. मस्त आहे पण भारी प्लेस आहे रे. आवडला का अमन लॉज? आणि पटरी कधी क्रॉस करू नये असं म्हणतात, पण इथे तर पटरीवरच चाललं जात आहे. पटरीची दया येते मला. नशीब पटरी लोखंडाची असल्या कारणाने वाकली नाही. ते आता वाजलेत 9 आणि खूप थंडी आहे. खालीच आम्ही नाश्ता केलेला मेंदूवडा, जाऊन परत आम्हाला भूक लागली. तर आता इथे आम्ही माथेरानच्या एंट्री पॉईंटला एक स्टॉल आहे, रुबी स्टॉल. तर तिथे आता मी वडापाव खाल्ला आणि त्यात मॅगी ऑर्डर केली. मॅगी इथे मॅगीची हवरी. मॅगीसाठी 10 मिनटं थांबली बनवेपर्यंत. एवढी हवरी आहे, बाकी काय नको, मॅगीच. कशी आहे? अँड हिअर इज अ ट्रेन. वाव यार, काय भारी दिसत होती ही. ट्रेन मध्ये बसलोय आणि मस्त असं व्ह्यू बघत बघत आणि ट्रेनमध्ये एन्जॉय करत आम्ही निघालो माथेरानला. आणि ट्रेन इतकी फास्ट होती की हे माझी व्हिडिओ काढायसाठी खाली उतरले होते. अमन लॉज स्टेशनवरून आम्ही टॉय ट्रेन पकडलेली. तिथून आता आम्ही आलो माथेरान लास्ट स्टॉपला. आणि हे इकडे नजारा बघा तर खूप छान आहे. आणि टॉय ट्रेन पण खूप म्हणजे खूप फास्ट होती. माझी केसचा एक केस हल्ला ना, इकडचं तिकडे गेला ना, एवढी फास्ट होती. बट मस्त होतं म्हणजे असं सीन ते कॅप्चर करण्यासाठी. सीट तर तुम्ही बोलूच नका, एवढे कम्फर्टेबल होते. बसलो तर का उभा तेच समजत. ट्रेनच छोटे आहे तर सीट पण छोटेच असणार ना. आणि चैतन्य आता ट्रेन चालवणार आहे. कसं वाटतंय? आणि इथे हे आमचे पूर्वजांचं दर्शन झालेलं आहे. आई शपथ, एवढे मावळ. आणि हे छोटे छोटे आपले पूर्वज. चल तू मारेल तुम्हाला. बायकोची सेवा ही ईश्वर सेवा. तो आपल्या बायकोची उवा काढतोय, सेवा करतोय. तुला काय बोलायचं यावर? तुम्ही त्याच्याकडून काहीतरी शिकून घ्या. जगात एक मूर्ख झाला म्हणून सर्वांनी होऊ नये. आणि हा एक पॉइंट आहे, खाली फुल खोल दरी आहे. मला दाखवतो थांबा. पूर्ण खोल दरी आहे. आणि माथेरानला आल्यावर इकडे शॉपिंग करण्यासाठी भरपूर काय काय आहे, तर तुम्ही तेही एक्सप्लोर करू शकता. तर आता आम्ही फिरून थकलो आणि आता आम्हाला लागले भूक, तर आम्ही आता आलो आहे जेवायला. आणि ते चैतली पण आहे. हळूहळू किती आणि फायनली आम्ही आलो जेवायला हॉटेल मालवणी तडका. म्हणजे आम्ही कुठे पण जाऊ, माथेरान महाबळेश्वर कुठे गेलो, मालवणी जेवण मेंडेटरी आहेत आम्हाला. आणि मी व्हेज थाली मागवली आणि ह्यांनी चिकन थाली मागवली. नाही जमत तर नाही पकडायचं मार्गशी, कंपल्सरी थोडी आहे. माझं आयुष्य असं पण खूप मोठं आहे. आणि दुपारी थोडं थकलेलो म्हणून आराम केला आम्ही. रिसॉर्टमध्ये स्टे केलेला आम्ही, तर तिथे थोडा आराम करून आता आमचं 5 वाजता चेकआउट होता. तर चेकआउट करून झाल्यावर
हिला परत भूक लागली तर आता मॅगी खाते. सकाळी पण मॅगी, संध्याकाळी परत मॅगी. परत भूक नाही लागली. मम्मी पण हा व्हिडिओ बघणार आहे. यांनी मला घेऊन गेलेले ते मालवणी कट्ट्यामध्ये जेवते गेलेलो दुपारी जेवायला. तिकडे व्हेज थाली एकदम, मला नॉनव्हेज कधी सोडायचं नाही. ह्यांची थाली बरोबर होती म्हणजे चिकन थाली, पण व्हेज थाली काहीच नव्हतं. मग मी असंच थोडंसं खाल्लं आणि बाकी फेकूनच दिलं. इच्छा होती तर खायचं चिकन. भूक लागलेली, भूक लागला अजून काय करणार आणि इकडे असं काय असं हेच नाही आहे आपण. आणि आता निघालो घरी जायला. तर मग आता येताना ट्रेनला आलो. आता जाताना रिक्षाला भरपूर गर्दी आहे. तर मग ज्या रूटने आम्ही ट्रेनने आलेलो त्याच रूटने चालत निघालो. इथून चालत आम्ही एक्सप्लोअर करत जात होतो. ते इथे गणपतीचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊन आपण बघूया की कसं आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. तिकडे 4 आजोबा होते जे भजन बोलत होते. बट त्यांचा आवाज आणि खूप भारी वाटलं, असं पीस वाटलं. आणि लोकेशन पण इतकं चांगलं आहे ना हे, की आजूबाजूचं नेचरमध्ये मस्तच खोल आहे. काहीच नाही. हां गेला खाली. आणि हा एक पॉइंट आहे. आणि खूप खोल आहे. मोबाईलमध्ये तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण ते लाईव्ह बघितल्यावर खूप खोल आहे. आणि आता इकडून ट्रेन येणार आहे, टॉय ट्रेन. ट्रेन पुढे पुढे, आम्ही ट्रेनच्या मागे. पेरू घेतले मस्त. गोड आहे, गोड आहे ना. मस्त लाल आहे, पण गोड आहे, वाईट नाही. मस्त. आणि मग आम्ही निघालो घरच्या वाटेला. तर तुम्हाला कसा वाटला हा माथेरानचा व्लॉग ते आम्हाला सांगायला विसरू नका. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप चांगलं प्लेस आहे. तुम्ही पण ह्या प्लेसवर येऊ शकता विथ फॅमिली आणि किंवा कपल असेल तर कपल, पण फ्रेंड्ससोबत. असं खूप चांगला स्पॉट आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. तर तुम्ही पण या स्पॉटला येऊ शकता, एन्जॉय करू शकता. आणि स्टेला आलं तर अजून चांगलं. तर चलो, बाय बाय, टेक केअर आणि सोयीन राहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. बाकी लाईक, शेअर आणि कमेंट तर तुम्हाला करायचंच आहे. चलो, बाय बाय.